नमस्ते, मी सुजाता. एसएल गव्हर्नमेंट स्कीम्स चॅनलच्या माहितीच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत एक माहिती अपडेट घेऊन आले आहे. जी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सगळीकडे बोंबाबोंब चालली आहे. एक महत्त्वाची अपडेट आली आहे, अशी की जसं परवा आपल्याला समजलं असेल की पनवेलमध्ये एका लेडीजने लाडकी बहीण योजनेचे 30 फॉर्म भरले होते आणि त्या लेडीजने फायदा करून घेतला. ती पोलिसांनी तिला पकडलं, तिची चौकशी सुरू आहे. तोपर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये एका महिलेने 28 फॉर्म भरले आणि त्याचा बेनिफिट तिने एकटीनेच घेतला. त्या लेडीजने 84,000 रुपये तिच्या अकाउंटला जमा झाले. लाडकी बहीण योजनेच्या नावाने सगळीकडे बोंबाबोंब त्या लेडीजने केली आहे. तिला पकडण्यात आलं आहे, तिची चौकशी चालू आहे. पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून भाऊ बंधूंनो आणि बहिणींनो मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छिते की तुम्ही गोंधळून जाऊ नका, कोणाच्या हाती आपले कागदपत्र देऊ नका. स्वतः महाई सेवात जावा, आपले डॉक्युमेंट पूर्ण द्या, फॉर्म अप्रूव्ड करून घ्या. त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरल्याबरोबर तुम्ही रिटर्न ते कागदपत्र तुमच्याकडे घ्या. जर तुम्ही असं केलं नाही तर या लोकांच्या सारखंच तुमच्या फॉर्मचा कोणीही गैरफायदा घेऊ शकतं. तर काळजीपूर्वक ज्यांचे फॉर्म अद्यापही रिजेक्टेड दाखवत आहेत किंवा ज्यांचे फॉर्म कॅन्सल झालेत त्यांनी खरंच शतशः चौकशी करा. स्वतः काळजीपूर्वक त्या प्रकरणात हात घालून की जेणेकरून तुमचे डॉक्युमेंट दुसऱ्याने त्यांचे बँक अकाउंट जोडून त्याचा फायदा घेऊ नये. जसं ह्या सातारच्या महिलेने केलं की 28 प्रकरणं जोडली, वेगळे वेगळे फोटो लावून, पण बँक अकाउंट तिनं स्वतःच दिलं. आधार कार्ड सुद्धा नंबर वेगळे वेगळे दिले आणि तिनं हा गैरप्रकार केला आणि तिनं 84,000 रुपये स्वतःच्याच अकाउंटला घेतले आणि त्या महिलांना तळतळ करावी लागली असेल. नक्कीच बघा तुम्ही आता बाहेर महासेवा केंद्राच्या बाहेर, आधार सेंटरच्या बाहेर भयानक गर्दी आहे महिलांनो. पण या महिलेनं असं केल्यामुळे अनेक महिलांचा विश्वास उडून जात आहे शासनावरचा. तर जागरूक व्हा, स्वतःच्या कागदपत्राची स्वतः काळजी घ्या, कोणावरही अवलंबून राहू नका. स्वतः महाई सेवामध्ये जा, जिथं खात्रीपूर्वक काम करत असतील अशा ठिकाणी जा आणि स्वतः डॉक्युमेंट घेऊन स्वतः भरा, तिथं फॉर्म घेऊन जावा आणि त्यांनी फॉर्म भरला बरोबर ते डॉक्युमेंट लगेच कागदपत्र तुमच्या हातात घ्या आणि तो ऑफलाईन फॉर्म घेऊन पुन्हा अंगणवाडी सेविकेला लगेच द्या. म्हणजे जेणेकरून तुमच्या प्रकरणामध्ये किंवा अर्ज ऑफलाईन देताना ऑनलाईन देताना गैरप्रकार घडणार नाही याची काळजी घ्या महिलांनो. आणि कोणावर विश्वास न ठेवता स्वतः जागरूक राहावा या कामामध्ये. अनेक शासनाच्या योजना येत आहेत पण तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, तुम्हाला त्याची पुरेपूर माहिती नाही. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी महिलांनो जागरूक व्हा. अनेक योजना येत आहेत, शासन अनेक प्रकारे महिलांना मदत करत आहे. आता परवाच एक निर्णय शासनाने घेतला आहे की अनेक महिलांना बऱ्याच दिवसाचे बँकेत अकाउंट आहेत तर तिथे पैसे कट होत होते. 3,000 जमा झाले तरी ती बँक 500 ते 1,000 रुपये बँकेत बॅलन्स हवा म्हणून ते कट करून घ्यायचे आणि वरचे 2,000 रुपये तुम्हाला द्यायचे. किंवा कोणाकोणाच्या बँकेचे पैसे थकीत असायचे, कर्ज घेतलेले ते हप्ते कट करून घेत होते बँक. पण आता शासनाने कडक धोरण केले की बँकांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले, नोटीस दिलेत की लाडकी बहीण योजनेत पैसे जे काही वरून शासन सोडेल त्यांच्या अकाउंटला ते पैसा 1 रुपयाही कट करायचा नाही, तर त्या महिलांच्या हातात डायरेक्ट तो लाभ द्यायचा आहे. मग त्यांचं कितीही कर्ज असो, कितीही देणं असो, मायनसमध्ये अकाउंट असो, तर तुमचे पैसे कट करू नये असं शासनाने कडक त्यांना नियम लावला आहे. तर महिलांनो, या सर्व शासनानं केलेल्या मदतीचा आपण खरा उपयोग करून घेऊया. कोणावर विश्वास न ठेवता स्वतः त्या गांभीर्याने फॉर्म भरून आणि डीबीटी लिस्टमध्ये अकाउंट आहे का, सीडिंगमध्ये आपल्या लिस्टमध्ये नाव आहे का चेक करू. बँक अकाउंट 2 पेक्षा जास्त नको, अति अकाउंट काढून ठेवू नका, कारण शासनाचा लाभ तुम्हाला जे अकाउंट देत आहे त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला मिळत राहील. इथून पुढे ज्या योजना येतील त्याचे पैसे त्याच अकाउंटमध्ये येत राहतील. असं एक स्पेसिफिक एक वेगळं अकाउंट काढून ठेवा आणि
जनधन योजना, आता इथून पुढे ही अनेक योजना येणार आहेत की शासन त्या अंतर्गत आपल्याला पैसे देणार आहे, मदत करणार आहे. महिलांनो, पुन्हा एकदा मी सांगेल, हा गैरप्रकार तुमच्या नजरेस आला नसेल किंवा आला असेल माहीत नाही, पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहे की कोणत्याही नेट सेंटरवरती किंवा कोणत्याही व्यक्तीवरती अवलंबून राहू नका. स्वतः काळजीपूर्वक बघा आपला फॉर्म भरला आहे का, किंवा 8 दिवस 10 दिवस तुम्हाला ते भरत आहे सांगतात, पण खरंच त्यांनी फॉर्म भरला आहे का ही खात्री करा. आणि जर कोणी फसवत असेल तर तिथेच थांबा. त्या व्यक्तीवर विश्वास न ठेवता दुसऱ्या ठिकाणी जावा जिथं तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल, जिथं प्रामाणिक करणारे काम पण भरपूर लोक आहेत, अशा ठिकाणी जा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. महिलांनो, तर जागरूक व्हा आणि या सर्व योजनेचा लाभ घ्या. शासनानं 3.5 कोटीच्या वरती पैसे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा केला आहे महिलांच्या खात्यामध्ये. आता दुसराही हप्ता सुरू झाला आहे, तरी तुम्ही या योजनेचा लाभ घ्या. महिलांनो, शासनाने आज अजून एक नवीन अपडेट दिली आहे की या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करत आहे शासन. तर खरंच आपण या शासनाच्या योजनेचा परिपूर्ण लाभ घेऊया. आणि ही 3 महिने 4 महिने योजना राहणार नाही, तर कायमस्वरूपी या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांनी कोणी अर्ज भरले नसतील तरी शासनाने त्यांच्यावरती पण दया कृपा केली आहे की अजून 1 महिना तुम्हाला दिला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत अजून फॉर्म भरण्याची मुदत वाढली आहे, तरी फॉर्म भरून घ्या आणि जातीने स्वतः तिथे हजर राहून आपला फॉर्म भरलाय का नाही, आपल्या फॉर्ममध्ये काय प्रॉब्लेम आहे हे चेक करा आणि ह्या योजनेचा लाभ घ्या. कारण 1 महिना तुमचा हप्ता एकदा आला बँकेत की नियमित येत राहणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच तुम्ही फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा आणि जे डॉक्युमेंट अपुरे असतील किंवा जो काही प्रॉब्लेम असेल खात्यामध्ये तो सरळ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेता येईल. महिलांनो, तुम्हाला जर ही काळजीपूर्वक आणि ही गरजेची गोष्ट वाटली असेल किंवा तुम्हाला ही महत्त्वाची माहिती वाटली असेल तर माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका. हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि जी महिला गरजेची आहे, जिच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत, अशा महिलेच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. एक बहीण म्हणून सपोर्ट करा आणि असेच मला नवनवीन तुमच्यापर्यंत शासनाच्या योजना, अनेक महाराष्ट्रातील अशाच अपडेट, ज्या काही महत्त्वाच्या बातम्या किंवा ज्या काही गोष्टी असतील तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मला सपोर्ट करत आहात. तुम्ही मला भरपूर व्ह्यूज दिले आहेत, माझ्या पात्रतेच्या पलीकडे तुम्ही मला सबस्क्राईब करत आहात. बहीण भावांनो, मी तुमचे खरंच धन्यवाद देते आणि आभार मानते की असंच सपोर्ट करत राहा, जेणेकरून तुमच्या सपोर्टमुळे मला प्रोत्साहन वाढत आहे आणि मी तुमच्यापर्यंत अशाच काही नवनवीन योजना आणि नवनवीन बातम्या तुमच्याजवळ घेऊन येत आहे. तर मला या व्हिडिओला, माझ्या चॅनलला खास करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.